येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी शरदचंद्र पवार यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभामंडपात सभा झाली। यावेळी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला पवार यांनी भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीची कहाणी सांगत आता धडा शिकावा असं आवाहन केलं। माजी आमदार मारोतराव पवार अध्यक्षस्थानी होते। प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत भूषणसिंह राजहोळकर, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार नरेंद्र दराडे, निलेश कराळे, हेमंत टकले, संभाजीराजे पवार, कुणाल दराडे, प्रसिद्ध मका व्यापारी आबा पवार आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। शरदचंद्रजी पवार हे आपल्या व्यासपीठावरून बोलत होते। आजची सभा ऐतिहासिक आहे। येथील उमेदवार माणिकराव शिंदे लोकांची सेवा करतात, ते आपले उमेदवार असून त्यांना विजयी करा। भुजबळांनी मतदारसंघाचं नाव खराब केलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संघर्ष करून भुजबळांना सोबत घेतलं, मात्र यांनी बाळासाहेबांची टिंगलटावाळी केली। त्यावेळी त्यांना संरक्षण दिलं, विधान परिषदेत घेतलं, विरोधी पक्ष नेते केले। माझ्या शब्दखातर तुम्ही त्यांना 4दा निवडून दिलं, त्यांना उपमुख्यमंत्री केलं। नंतर चौकशा झाल्यानं ते जेलमध्ये गेले, तेव्हाही आम्ही मदत केली। पुढे ठाकरे सरकारमध्ये मंत्री केले, तरी एक दिवस पक्षात काहीतरी चालू आहे, मी जाऊन त्यांची समजूत काढतो असं सांगून गेले आणि थेट मंत्रिपदाची शपथ घेताना दिसले, असा आरोप शरदचंद्र पवार यांनी केलाय। यावेळी त्यांना पराभव पाहावा लागेल असं सांगत माणिकराव शिंदे यांच्यासोबत सगळे असल्याचा आनंद असून आपण इतिहास निर्माण करावा असं आवाहन आज शरदचंद्र पवार यांनी उपस्थित मतदारांना केले। दरम्यान लिंगायत समाजाची 10-12 घरे असलेले डॉक्टर दगुआप्पा कानडे, वंजारी समाजाचे जनार्दन पाटील यांना जातीयतेला थारा न देता या मतदारसंघानं आमदार केलं। मात्र भुजबळांनी जातीयवाद पेरला असून याचे परिणाम त्यांना 23 तारखेला दिसतील असं सभाप्रसंगी उमेदवार माणिकराव शिंदे म्हणाले। DS4 मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला। आदरणीय कराळे सर आपलं मनोगत व्यक्त करतात। प्लीज धडकी भरली आहे आणि एवढं लक्षात ठेवा, या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचा काही सुरत मार्ग गुवाहाटी पयाले आणि सरकार स्थापन केलं, त्यांनी हे लक्षात ठेवा। त्यांना ठाकरे साहेबांनी काय नाही केलं, ऑटो रिक्षावाल्यापासून तर मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं। आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला मंत्रिपद नाही दिलं, पण आमदारापासून तर मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं। तटबल्ला आहे, कोणी हातात घालायला तयार नाही। आता 23 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तर या घड्याळीचा लिलाव पवार साहेब तुम्ही याच एपीएमसीत करजा आणि याच एपीएमसीत लिलाव करजा, कारण आता आम्हाला त्या घड्याळीची गरज नाही। आता विजयाची तुतारी हे आमचं चिन्ह आहे आणि हे जे मलिंदा गँग आहे, हे गँग केवळ जेलमध्ये जाते या भीतीनं तिकडे गेली आहे। पण माझं म्हणणं आहे, मोदी साहेबाले का एखादी ईडी सीबीआयची धाड आमच्या शेतकऱ्याच्या घरावर टाका हो। आमचा शेतकरी कर्जात आहे, त्याच्या पोराबाराचं शिक्षण होऊन नाही राहिलं। त्याला घेतले विरोधी पक्षाचं नेतृत्व दिले आणि हे दिल्याच्या नंतर सरकार पुन्हा जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये त्यांना संधी दिली, ते निवडून आले। या माणसाचा उपयोग करून घ्यायचा या हेतूनं त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठी जागा दिली, प्रमुख पदाची जागा दिली आणि ते करत असताना महाराष्ट्र सरकारने त्यांना संधी द्यायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला। मंत्रिमंडळात त्यांना बसवलं, मंत्रिमंडळ बसवल्याच्या नंतर काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम ते फळ त्यांना शोधावं लागेल। त्यांना निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। मला आनंद आहे की या ठिकाणी त्यांनी हा वेगळा निकाल घेतल्याच्या नंतर या ठिकाणी मी आलो होतो, तुम्ही लोकांनी मोठी जाहीर सभा केली आणि त्याच वेळेला तुम्हा लोकांना उद्याचा धोरणाचा एक संदेश मी लोकांनी दिला आणि मला आनंद एका गोष्टीचा, माणूसराव शिंदे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील आणि विशेषतः या तालुक्यातली सगळी तरुण पिढी असेल, ती एक संघ ताकद दाखवून आज उभी राहिलेली आहे। तुमच्या साक्षीच्या, तुमच्या प्रयत्नाच्या साक्षीवर, मदतीवर मला खात्री आहे की तुम्ही या ठिकाणी परिवर्तन कराल, नव्या पिढीला संधी द्याल। आज
या ठिकाणी अनेक सरकारी फुलं आलेली आहेत. सूर्याजी होळकर असतील, नरेंद्र भरत दराजे असतील, गोकुळशा ठेंगळे असतील, कुणाल दराजे असतील, जयदत्त होळकर असतील, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या लोकांनी निकाल घेतला आहे की ज्यांनी विचार तुम्ही तयारीचा मी पूर्ण साक्षीनं तुमच्या मागे उभं राहील. काय फरक घेतो तुम्ही जे कराल त्या सगळ्या गोष्टीला माझं सहकार्य असेल हा विश्वास जाहीरपणानं मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि या भूमिकेला तुमची साथ आहे हे सांगण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करून या सगळ्या गोष्टीला एक फासेमध्ये मला अतिशय आनंद आहे की हा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आपल्या ठिकाणी झाला. आपण ही लढाई जिंकू जिंकू जिंकू. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण सर्व या ठिकाणी आणि आजही तो इतिहास निश्चितपणे आमच्या मनी ध्यानी असतो. आणि त्याप्रमाणे सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही या शहरात आणि या मतदारसंघात आमचं राजकीय सामाजिक कार्य आमच्या सर्व कुठील त्यांना देखील या ठिकाणी या महाशयांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांना संबोधित केलं. साहेब, ही लढाई व्यक्तिविरुद्ध नसून ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातील समाजामध्ये तेढ निर्माण केले त्या व्यक्तिविरुद्धची ही लढाई आहे. आमचा मतदारसंघ कधीही जातीवादावर विचार करून मतदान करत नव्हता. या मतदारसंघामध्ये 2 वेळेस जनार्दन पाटील हे आमदार झाले. ते वंजारी समाजाचे होते.